अ, मला असं वाटतं आपण आणखी अ, मागे आपण दोन जे आपले क्लास आहेत ते आपण त्यावर घालवलेले आहेत. आणि अध्याय 1 पासून तर अध्याय 3 वचन 9 पर्यंत आपण अभ्यास केलेला आहे. त्यामध्ये आपण परिचय पाहिला. त्यानंतर पौल त्या अध्यायामध्ये कशा प्रकारे त्या मंडळीमध्ये चालू असलेलं जे खोटं शिक्षण होतं आणि ज्या ज्या अ, ज्यामुळे ती मंडळी भुलवली जात होती आणि अन्य सुवार्तेकडे वळली जात होती आणि अनेक लोक वळत होते. आणि म्हणून पाऊल त्यांना फटकारतो आणि पुन्हा खऱ्या सुवार्तेची आठवण करून देतो, जी अगदी शुद्ध आहे, जी महान आहे, जी गौरवी आहे, नाही का? आणि आणि तो अगदी स्पष्ट करतो की ही सुवार्ताच अद्भुत आहे, महान आहे. आपण मागच्या वेळेस शिकलो होतो की जी सुवार्ता पाऊल म्हणतो की मी अगोदर गाजवली, जी मला ख्रिस्तापासून मिळालेली आहे, जी स्वर्गातून आलेली आहे, त्या सुवार्तेला सोडून जर मी पुन्हा येऊन तुम्हाला जर दुसरी निराळी सुवार्थ सांगत असलो म्हणे, किंवा देवदूत जरी स्वर्गातून आला आणि त्याने जरी सांगितलं तरी तो शापभ्रष्ट असतो. किती गंभीर ही गोष्ट आहे की ख्रिस्ताच्या सुवार्तेवर घाला करणं. ख्रिस्ताच्या सुवार्तेवर घाला करणं म्हणजे खुद्द देवालाच ललकारणं आहे. कारण ही सुवार्ता देवाने आपल्यासाठी दिलेली आहे. महान आहे ती वार्ता, नाही का? आणि म्हणूनच पौल जो आहे अनेक मार्गाने याचं निरासन करण्याचा प्रयत्न करतो. त्यासोबतच ते लोक पौलाच्या सेवेबद्दल, पौलाच्या चरित्रावर आणि विशेष करून त्याच्या अधिकारावर सुद्धा बोट लावत होते. आणि म्हणून पौल जो आहे काय करतो की काही अनुभव तो सांगतो. आणि विशेष करून ज्या ठिकाणी अ, त्या मंडळीमध्ये गोंधळ चालू होता त्या मंडळांमध्ये, तो म्हणजे काय बरं की तुम्ही जर देवाची कृपा तुम्हाला मिळालेली आहे, नक्कीच ते आहे. परंतु जर देवासमोर तुम्हाला नीतिमान ठरायचं आहे, नक्कीच ख्रिस्ताने आपल्यासाठी वधस्तंभावर कार्य केलेलं आहे. पण हे सर्व जे आहे ते करत असताना तुम्हाला मोशेचं नियमशास्त्र करणं गरजेचं आहे, पालन करणं गरजेचं आहे. जर तुम्ही परराष्ट्रीय आहात आणि जर तुम्हाला खऱ्या रीतीने ख्रिस्ती व्हायचंय, खरं ख्रिस्ती व्हायचंय, तर तुम्हाला मोशेच्या नियमानुसार सुनता तुमची होणं गरजेचं आहे. आणि ही सुनता तुम्हाला काय करेल की ही एक मजबूत खूण असेल तुमच्यासाठी की तुम्ही देवाजवळ स्वीकारले गेलेले आहात आणि खरे ख्रिस्ती तुम्ही व्हाल. पण ना पौल जो आहे वेगवेगळ्या प्रकारे त्यांना ह्या सर्व गोष्टींची जाणीव करून देतो की आपण जे देवाजवळ स्वीकारले गेलेलो आहोत ते आपल्या कोणत्या कृतीने नाही, आपल्या कोणत्या प्रयत्नांनी नाही, तर केवळ केवळ ख्रिस्ताद्वारे आपण स्वीकारले गेलेलो आहोत. आणि मग अध्याय 2 मध्ये सुद्धा तो काय करतो, एक अनुभव देतो. जो अनुभव येरुशलेम मध्ये जी धर्म परिषद झाली होती, नाही का? आणि तिथं सुद्धा असाच मुद्दा उठला होता की नीतिमत्व आपल्या नियमशास्त्राच्या पालनाने आपण मिळवू शकतो, नाही का? आणि मग पाऊल तिथं आहे, बर्नबा आहे, याकोब आहे आणि इतरही प्रेषित त्या ठिकाणी होते. त्यांनी ठामपणे स्पष्ट केलं की नाही, आपल्या कर्मावर हे अवलंबून नाहीये. हे नीतिमत्व केवळ 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 आणि केवळ कृपेनेच आहे. आणि मग अध्याय 3 मध्ये सुरुवातीलाच पाऊल जो आहे अगदी अगदी भयंकर अशा शब्दात त्यांना फटकारतो. वचन 1 मध्ये, अहो बुद्धिहीन गलतीकारांनो, अध्याय 3 वचन 1 पहा. वधस्तंभावर खिळलेला येशू ख्रिस्त ज्यांच्या डोळ्यांपुढे वर्णन करून ठेवला होता, त्या तुम्ही सत्याचे पालन करू नये म्हणून तुम्हाला कोणी भुरळ घातली. आता ही भाषा पौल कशी वापरत आहे माहितीये का? कोणी भुरळ घातली. अ, हा जो शब्द आहे ना आपल्याला त्या एदेन बागेकडे घेऊन जातो. आणि एदेन बागेमध्ये जसं हवाबाईला फसवलं, जसं तिला भुरळ घातली, नाही का? आमिष दाखवून तशा प्रकारचा तो शब्द आहे, नाही का? आणि काहीतरी दाखवायचं आणि काहीतरी करायचं, फास्ट टाकणं, नाही का? फास्ट टाकणं, अशा प्रकारचा तो शब्द आहे. आणि मग तुम्हाला कोणी भुरळ घातली म्हणे अध्याय 3 मध्ये सुरुवातीलाच तो बोलतो. इथं पौल जो आहे त्यांच्या त्यांच्या विश्वासाचं विशेष करून तो काय करत आहे, इथं आठवण करून देत आहे. इथं तो आठवण करून देतो. आणि
विशेष करून ज्यावेळेस आपण त्याच्याबद्दल विचार करतो, त्यांचा सगळ्यात अगोदर तो काही पुरावे देतो. एकतर त्याच्या अधिकाराबद्दल पुरावे देतो, त्याच्या सेवेबद्दल सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर तो त्या घटनेचा उल्लेख करतो. येरुशलेममध्ये झालेल्या धर्म परिषदेमध्ये सुद्धा काय बोलण्यात आलं, आणि मग त्या यहुदी पुढाऱ्यांनी सुद्धा ते मान्य केलं हे तो दाखवतो. आणि मग पुढे तो आपल्याला पाहायला भेटतं की या मंडळीचा जो काय म्हणतात त्याला, जो अनुभव आहे पहिला सुरुवातीचा, त्याची आठवण तो करून देतो नाही का. आणि मग असे वेगवेगळे पुरावे तो देतो. आणि पुढच्या भागामध्ये विशेष करून हा जो अध्याय आहे, अध्याय 3 वचन 1 पासून तर अध्याय 4:31 मध्ये, या भागामध्ये तो काय करत आहे आता, ते जे चुकीचं शिक्षण त्या मंडळांमध्ये पसरलं जात होतं, त्या चुकीच्या शिक्षणांचं पुराव्यानिशी तो निरासन करत आहे, तो खोडून काढत आहे की तुम्ही जे शिकवत आहात ते पूर्णपणे चुकीचं आहे. आणि मग तो इथं अगदी आता स्पष्ट करेल की तुम्ही नियमशास्त्राबद्दल बोलताना थांबा. आता मला तुम्हाला नियमशास्त्राबद्दल सांगू द्या. तुम्ही अब्रामाबद्दल बोलताना थांबा, मला अब्रामाबद्दल तुम्हाला सांगू द्या. तुम्ही त्या मोशेच्या नियमशास्त्राचे पालनाबद्दल बोलत आहात ना, तर मला तुम्हाला या सर्व गोष्टींबद्दल आता तुम्हाला सांगू द्या नाही का. आणि मग तो काय करत आहे, ईश्वर वैज्ञानिक पुरावे देतो, ईश्वर वैज्ञानिक पुरावे देतो. सगळ्यात अगोदर अब्रामाचं उदाहरण तो घेतो. आणि अब्राम जो आहे तो कसा नीतिमान ठरला, तो कोणत्या कृतीने नीतिमान ठरला नाही. कारण आपण पाहिलं होतं की उत्पत्ती 12वा अध्याय 15व्या अध्यायामध्ये जर, विशेष करून 15व्या अध्यायामध्ये जर आपण पाहिलं, तर अब्रामाला जे अभिवचन दिलं होतं त्यावर सुद्धा अब्राम शंका घेताना दिसतो सुरुवातीच्या काळामध्ये. अब्रामाने नंतर केलेली जी कृती आहे, तिच्या त्याच्या पत्नीचं ऐकणं, ती कृती सुद्धा आपल्याला त्या एदेन बागेमध्ये हवाबाई आणि आदामाची जी कृती होती तशीच आपल्याला भासल. कारण त्याचं कारण काय आहे की प्रत्येक मनुष्यजात जी जन्मास येते आदामामध्ये, ती सर्व त्या पापी स्वभावातच जन्मास येते नाही का. त्याचं एक सुंदर उदाहरण आपण तिथं पाहतो. आदामाने, आपण पाहिलं की हवाबाईचं ऐकलं, फळ खाल्लं. तसंच अब्राम सुद्धा ऐकतो साराचं. आणि त्या दासी पुत्र त्याला होतो नाही का, ज्याबद्दल आपण पुढे शिकणार आहोत. तर आपल्याला पाहायला भेटतं की कुठेही अब्रामाच्या कृत्यांना जर आपण तोललं, तर त्या कृत्यांबद्दल पाहिलं तर असं कोणतीही चांगली कृत्य नाही. जर अब्रामाचं जीवन आपण पाहिलं, ज्यावेळेस ते सुरुवातीला येतात आणि तिथं दुष्काळ पडतो, मग तिथून ते मिसर देशामध्ये जातात नाही का, तिथं तो काय सांगतो, खोटं बोलतो की तिला म्हणतो की तू त्यांना माझी बहीण आहेस म्हणून तू सांग. त्यांना सुद्धा तो म्हणतो ही माझी बहीण आहे. तर त्याचं जीवन जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये चांगलं असं काही नव्हतं. मग तारण ज्यावेळेस आपण पाहतो तर सुरुवातीपासून हे आपल्या कृत्यांवर अवलंबून आहे, आपल्या कोणत्या प्रयत्नांवर अवलंबून नाही, तर हे केवळ देवाच्या कृपेने आहे आणि केवळ विश्वासाच्या द्वारे. आणि मग अब्रामाने कशावर विश्वास ठेवला, तर देवाने जे अभिवचन त्याला दिलेलं होतं की तुझ्या संतानाद्वारे संतानाद्वारे मी पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित करणार आहे. आणि तेच तो पुढे पाऊल जो आहे या अध्यायामध्ये हाताळणार आहे की संतानाद्वारे. मग कोण होतं ते संतान? मग पाऊल जो आहे तो अगदी तिथून सुरुवात करतो आणि ख्रिस्ताकडे घेऊन येतो. आणि तो म्हणतो की हे संतान आहे ते, ज्याच्याकडे अब्रामाने आपल्या आत्मिक नेत्राने पाहिलं, देवाच्या आत्म्याने त्याला त्या संतानाकडे पाहिला, त्याच्यावर विश्वास ठेवायला शिकवलं, त्या अभिवचनाकडे पाहिलं त्याने. आणि त्याद्वारे आपण पाहतो की अब्राम जो आहे तो नीतिमान गणण्यात आलेला आहे. आता वचन आपण 9 पर्यंत अभ्यासलं होतं मागच्या भागामध्ये, जिथं आपण विशेष करून वचन 9 मध्ये पाहिलं होतं की म्हणून जे विश्वासाचे आहेत त्यांना विश्वास ठेवणाऱ्या अब्रामासहित आशीर्वाद मिळतो म्हटलेला आहे बघा. तर इथं पाऊल त्यांना जागा ठेवत नाही वचन 9 मध्ये. ते लोक म्हणत होते की नाही, तुम्ही खऱ्या अब्रामाचे लेकर होऊ शकत नाही जर तुमची सुनता झाली नाही तर, आणि तुम्ही देवाजवळ पण स्वीकारले जाणार नाही. पण पाऊल म्हणते की नाही, सुनता होण्या अगोदर आपल्याला ही पाहायला भेटतं. आणि पाऊल पुढे म्हणतो की नाही, तो जो आहे तो विश्वासाद्वारे तो फक्त यहूद्यांचाच पिता नाही तर परराष्ट्रीयांचा सुद्धा पिता व्हावं म्हणून आपल्याला तिथं शिकायला भेटतं. आणि मग पुढे आपण आणखी अनेक गोष्टी पाहणार आहोत. तर वचन 10, 11, 12, 13 जर आपण पाहिलं तर तिथं तो काय म्हणत आहे बघा. आता नियमशास्त्राबद्दल तो बोलतो.
नियमशास्त्रातील कृत्यांवर जितके अवलंबून राहणारे आहेत तितके सर्व शापाधीन आहेत. आता पाऊल जो आहे, आता अशी विधानं करत आहेत ना जे त्यांना चक्रावून टाकतील, बुद्धी शिक्षकांना पण आणि त्या मंडळांना सुद्धा. अरे, नियमशास्त्रातील कृत्यांवर जितके अवलंबून राहतात ते कसे आहेत म्हणे, आता शापाधीन आहेत. कारण का बरं शापाधीन आहेत बरं? त्याचं कारण तो पुढे देतो. का? कारण शास्त्रात असं लिहिलं आहे की नियमशास्त्राच्या पुस्तकात जे लिहिलेले आहे ते सर्व सर्व बरं का, सर्व आचरण्यास जो कोणी टिकून राहत नाही तो शापित आहे. अगदी स्पष्ट आहे नाही का? जर तुम्हाला ते नीतिमत्व पाहिजे तर एक तर तुम्हाला पूर्णपणे नियमशास्त्राचं पालन करावं लागलं. वचन 11, नियमशास्त्राच्या योग्य देवापुढे कोणी नीतिमान ठरवण्यात येत नाही हे उघड आहे. कारण नीतिमान विश्वासाने जगेल म्हटलेला आहे. कोण आहे तो नीतिमान? कसा ठरला जातो? तो कसा ठरला जातो की त्या विश्वासाद्वारे, जो विश्वास केवळ ख्रिस्तावर आहे, केवळ ख्रिस्ताच्या कृत्यांवर आहे, आणि त्याच विश्वासाने तो जगतो, नीतिमान ठरवण्यात येतो. नियमशास्त्र तर विश्वासाचे नव्हे, तर परंतु जो त्यातील कृत्य आचरतो तो त्यांच्या योग्य जगेल म्हणे. दोन्ही आता विरोधाभासी दाखवला. आपण नियमशास्त्र जे आहे देवाच्या कृपेपासून वेगळं करू शकत नाही. कारण नियमशास्त्राबद्दल आपण ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस आपल्याला खऱ्या रीतीने देवाच्या कृपेची प्रखर जाणीव होते. प्रखर जाणीव होते. आपल्याला माहिती आहे का, केक जो आहे, केक, ते केक जे बनवतात नाही का, जसं त्याच्यामध्ये लेअर असतात त्या ब्रेड मध्ये, किंवा तो जो असतो ना स्पंज, तो काय करतात, ते कट करतात अगोदर खालचा लेअर, आणि तिथं मग ते काय, त्यांचं ते काय असेल नाही का, मला इतकं त्यातली आयडिया नाही, साखरेचं पाणी किंवा जे काय असेल ते टाकतात, आणि ती क्रीम लावतात आणि पुन्हा एक लेअर देतात ते, आणि मग आणखी क्रीम लावतात आणि आणखी एक शेवटचा लेअर देतात नाही का. तर जसं तो जो लेअर आहे तो त्या केक पासून वेगळा केला जाऊ शकत नाही, नाही का, आणि तो पूर्ण केक तयार होतो. तशाच प्रकारे जर आपण पाहिलं नाही का, उदाहरणार्थ की नियमशास्त्र जे आहे ते नियमशास्त्र आपण वेगळं करू शकत नाही ख्रिस्ती विश्वासामध्ये. नियमशास्त्र जे आहे ते आपल्याला योग्य रीतीने समजून घेणं गरजेचं आहे. का बरं देवाने नियमशास्त्र दिलेलं होतं? आणि विशेष करून जितकं प्रखरतेने आपण नियमशास्त्र समजून घेऊ ना, तितकं आपल्याला त्याचं परिपूर्ण कार्य याची जाणीव होते. त्यासोबतच देवाची कृपा प्रखरतेने त्याची गरज आपल्याला भासते नाही का. मग ज्यावेळेस आपण या वचनांबद्दल पाहतो तर पुढे आपल्याला शिकायला भेटतं की ख्रिस्त जो आहे तो आपल्यासाठी, आपल्याबद्दल शाप असा झालेला आहे. का बर शाप असा झालेला आहे? कारण वचन 10 सांगतं की जर तुम्हाला वाटतं की तुम्ही नियमशास्त्राचं पालन केल्याने देवासमोर उभे राहू शकता, तर पाऊल म्हणतो ठीक आहे, बरोबर आहे तुमचं. मग बघा, आता स्वतःचं मूल्यमापन करा. जर तुम्हाला वाटतंय की तुम्हाला नियमशास्त्राचं पालन करणं शक्य आहे, तर बघा मग, नियमशास्त्राचं जर पालन करायचं आहे तर त्यातील एक सुद्धा काना किंवा मात्रा, एक सुद्धा नियम तुम्ही मोडता कामा नये. जर तुम्ही सर्व नियम जर पाळले आणि त्यातील जर एखादाही नियम जर तुम्ही मोडला, याकोबाच्या पत्रात सांगितलंय, तर तुम्ही ते सर्व नियमशास्त्र मोडल्याप्रमाणे आहे. सर्व नियमशास्त्र मोडल्याप्रमाणे आहे. आणि आपल्याला माहित आहे की नियमशास्त्राबद्दल जर आपण आपली जर तुलना केली तर आपण कितपत त्यामध्ये खरे उतरू शकू. पहिले सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की आपण आपल्या अपराध आणि पातकामध्ये मृत आहोत, तर मग काही करण्याचा तर तिथं भागच येत नाही. ख्रिस्तवीर आहेत आपली अवस्था जर आपण पाहिली तर. दुसरी गोष्ट, जर आपण जर आणखी वितंडवाद करत असो की नाही, नियमशास्त्र जे आहे ते त्याचं पालन आम्ही करू शकतो, आमच्यामध्ये ती कुवत आहे, आम्ही सगळं काही करू शकतो, मग पुढचा प्रश्न उपस्थित होतो की पूर्णपणे आपण त्याचं पालन करू शकतो का? जर मी पूर्णपणे नियमशास्त्राचं पालन करेल तरच मी देवासमोर नीतिमान म्हणून उभं राहू शकतो. पाऊल इथं युक्तिवाद करत आहे, याची आठवण तो करून देत आहे की काय तुम्ही नियमशास्त्राचं पूर्णपणे पालन करू शकता काय. ख्रिस्त जो आहे अगदी स्पष्ट करतो यहुद्यांना आणि विशेष करून शास्त्रीय लोकांना त्याच्या काळातील, जे स्वतःला फार घमंडी, फार नीतिमान समजायचे, फार नीतिमान समजायचे, अशा अनेक घटना आपण पाहतो. जसं
एक एक बाई जी व्यभिचार करताना त्यांनी पकडली आणि त्याच्याकडे आणली होती नाही का. आणि मग ते म्हणतात की मोशेच्या नियमशास्त्रानुसार आता हिचं काय करायला पाहिजे. त्यावेळेस ख्रिस्त काय म्हटलं, जर तुमच्यामध्ये कुणी नाही का नीतिमान असेल म्हणे तर त्याने पहिला दगड मारावा, आणि सगळे तिथून निघून गेले. ख्रिस्ताचं बोलणं अगदी अगदी धडाडून त्यांच्या हृदयाला भिडणारं असायचं. मग पुढे अनेक गोष्टी ते बोलतात नाही का. आणि मग ख्रिस्त जो आहे त्यांना नियमशास्त्राचा अर्थ पटवून देतो. जर आपण मते कृषी वर्तमान जर बारकाईने वाचलं तर आपल्याला तिथे अगदी स्पष्ट कळेल की काय नियमशास्त्र जे आहे ते आपल्या बाह्य कृत्यांबद्दल आठवण करून देत नाही. नियमशास्त्राची जी पारख आहे, नियमशास्त्र जे आहे ते आपल्या हृदयापासून आपल्या जीवनाची ती पारख करणार आहे. तुझं हृदय कुठं आहे ते ते दाखवणार आहे. आणि ख्रिस्ताने सुद्धा त्याचीच आठवण करून दिली शास्त्री पुरुषांना नाही का. तुम्ही म्हणताना म्हणे तुम्ही ऐकलेलं आहे खून करू नको. वाव, त्यांना किती आनंद झाला असेल. कारण आम्ही तर कोणा व्यक्तीला जाऊन चाकूने भोसकलेलं नाही, कोणाला आम्ही मारून टाकलेलं नाही, किंवा आम्ही कोणाला मारण्यास प्रवृत्तही केलेलं नाही. मग आम्ही पहा, आम्ही खून केलेला नाही. मग आपल्या आईबापाचा मान राख. हो, आम्ही तर जे आमच्या आईबापांसाठी करायला पाहिजे ते आम्ही करतो. मग शब्बात दिवस, अरे शब्बात दिवस तर आम्ही फारच प्रखरतेने मान्य करतो नाही का. आम्ही तर फक्त इतकेच पावलं चालतो, आम्ही फक्त ह्याच गोष्टी करतो. आणि मग व्यभिचार करू नको नाही, आम्ही तर कोणत्या कृतीने आम्ही अशी कधीच केलेलं नाहीये. मग ख्रिस्त म्हणतो थांबा जरा नाही का, तुम्हाला ह्या गोष्टी समजायला पाहिजे. आता खून करू नकोस तो म्हणतो तुम्ही ऐकलेलं आहे ना. मला तुम्हाला सांगू द्या, जो कोणी आपल्या भावाचा द्वेष करतो तर तो खून केल्याबद्दल आहे, खून केल्याबरोबर आहे. मग पुढे जाऊन तो आणखी म्हणतो व्यभिचार करू नको, हे तुम्ही ऐकलेलं आहे. मग जो एखादा भाऊ किंवा बहीण आपल्या आपल्या एखाद्या स्त्रीकडे किंवा पुरुषाकडे जर त्या नजरेने पाहतो तर तो व्यभिचार करतो. पाहिलं, नियमशास्त्र आपल्या हृदयाची तो काय करत आहे माहितीये का. आपली स्थिती तो दाखवतो, हृदयाची अवस्था आपली तो दाखवतो. आणि ख्रिस्ताने तेच केलेलं आहे, ख्रिस्ताने तेच दाखवलंय. आणि पौलाला पण तेच दाखवायचं आहे. पौल जो युक्तिवाद करत आहे हळुवारपणे, तो आता गलतीकरांना तिथंच घेऊन जाणार आहे, त्याच ठिकाणी घेऊन जाणार आहे. जर एखादाही नियम मोडला तर तुम्ही शापाखाली आहात. नियमशास्त्रानुसार देवाने अगोदरच सांगितलेलं आहे, जर तुम्हाला माझ्यासमोर नीतिमान म्हणून उभं राहायचं आहे तुम्हाला पूर्ण नियम पाळावा लागेल. पण नाही, आपण ते पालन करू शकत नाही. वचन 11 काय सांगतं, नियमशास्त्राचे योग्य देवापुढे कोणी नीतिमान ठरवण्यात येत नाही. आता पाऊल अगदी स्पष्ट करतो, हे उघड आहे म्हणे. हे कसं आहे म्हणे, उघड आहे, कारण नीतिमान विश्वासाने जगेल. इथे पाऊल स्पष्ट करत आहे नीतिमत्व केवळ विश्वासाच्या द्वारे, आपल्या कृत्यांनी नाही, आपल्या कोणत्या प्रयत्नांनी नाहीये. वचन 12 मध्ये तो तेच म्हणत आहे, नियमशास्त्र तर विश्वासाचे नव्हे, परंतु जो त्यातील कृत्य आचरतो तो त्याचे योग्य जगेल. आता तू वारंवार पावला असं का बोलत आहे. एकीकडे म्हणतो की विश्वासाने आपण नीतिमान ठरवण्यात आलेलो, नीतिमान विश्वासाने जगेल, तर दुसरीकडे नियमशास्त्र तर विश्वासाचे नव्हे, तर जो त्यातील कृत्य आचरतो. तर नियमशास्त्र जो आहे तो आपल्याला कृती करण्याबद्दल आठवण करून देतो, आचरणाबद्दल, आज्ञापालनाबद्दल. तो एका अशा नीतिमत्वाची मागणी करतो जी आपल्या हृदयापासून पाहिजे. आणि आणि आपल्याला पाहायला भेटतं की पौल तेच इथं दाखवण्याचा प्रयत्न करत आहे की पहा, परंतु जो त्यातील कृत्य आचरतो तर त्याच्या योगे जगेल म्हटलेलं आहे. तर हे वचन लेवीय 18:5 मधून घेण्यात आलेलं आहे नाही का. ते जो पाळील तो त्यांच्या योगे जिवंत राहील म्हटलेला आहे. तर दोन मार्ग आपण पाहतो. एक तर पाऊल म्हणतो तुम्ही म्हणता ना नियमशास्त्र, तर मग पूर्ण पालन करावं लागेल, पूर्ण पालन तुम्हाला करावं लागेल नियमशास्त्राचं, त्यावेळेस तुम्ही नीतिमान ठरू शकाल देवासमोर. पण जर तुम्ही नियमशास्त्राचं पूर्ण पालन करू शकत नाही तर तुमच्याकडे एकच मार्ग उरलेला आहे, तो म्हणजे केवळ कृपा आणि केवळ विशेष करून ख्रिस्ताचं परिपूर्ण कार्य त्याच्यावर निर्भर राहणं. आणि हे आपण विश्वासाने करतो. हे देव त्याचा विश्वास आपल्याला पुरवितो की जिथं आपण पूर्णपणे आपला हवाला ख्रिस्ताच्या परिपूर्ण कार्यावर टाकतो, आपला पूर्ण भार आपण ख्रिस्तावर टाकतो की नाही, मी काहीच करू शकत नाही, मी दुर्बळ आहे, मी नियमशास्त्राचं पालन करू शकत नाही, मी देवाच्या नीतिमान मागण्या पूर्ण करू शकणार नाही. ख्रिस्ता तू केलेला आहेस, मी तुझ्या कार्यावर निर्भर आहे, मी तुझ्यावर विश्वास ठेवतो कारण तूच माझा मध्यस्थ आहेस.
आणि म्हणूनच तेच आपल्याला आपल्याला त्याची आठवण करून देतं, नाही का? आणि म्हणून काही व्याख्या आपण पाहू शकतो, की नीतिमान ठरविलं जाणं म्हणजे काय, की एखादा जो दोषी व्यक्ती आहे, त्याला निर्दोष, नाही का, घोषित करणं किंवा ठरविलं जाणं, हा जो त्याचा दोष आहे, तो आपल्याला पाहायला भेटतं. किंमत चुकवून, किंमत चुकवून, योग्य ती किंमत चुकवून त्याला निर्दोष ठरविणं, त्याच्याबद्दल आठवण करून देणारा हा शब्द आहे. भरपाई बद्दल आठवण करून देणारा हा शब्द आहे. आणि आपण पाहतो नियमशास्त्राबद्दल सुद्धा त्या अगोदरपासून मी शिकलेलं जे परिपूर्ण आज्ञा पालनाची मागणी करतं, ज्याद्वारे एकतर आपण जगू शकतो. जर आपण परिपूर्णरित्या नियमशास्त्राचं पालन करू शकलो नाही, तर आपण नियमशास्त्राच्या शापाधीन असे होतो. आणि म्हणूनच प्रत्येक मनुष्य तशाच प्रकारे त्यानुसार शापाखाली होता. मग त्याच्याही पलीकडे विश्वास काय आहे? तर विश्वास हाच आहे, की आपण हे जाणतो जिथं, की पहा, माझ्याकडे काहीच नाही, मी कोणीच नाही, मी खाली हाताने तुझ्याकडे आलेलो आहे ख्रिस्ता. तू माझ्यासाठी आला, माझ्यासाठी जगला, माझ्यासाठी मरण पावलेला आहे आणि पुन्हा उठलेला आहे. तू जे केलेलं परिपूर्ण कार्य आहे, त्यावर मी हवाला टाकतो. पूर्णपणे माझा भार ख्रिस्ता तुझ्यावर टाकतो. माझे पाप मी कबूल करतो. सर्व पाप माझे तू वाहिलेले आहेस आणि हा तुझ्या नीतिमत्वाने तू मला झाकलेला आहेस. किती अद्भुत आहे, किती महान अ, हे आहे. ज्यावेळेस आपण आणखी पुढे येतो, तर पाऊल आता हे स्पष्ट करतो, की तारण चांगल्या कृतींव्यतिरिक्त केवळ ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे मिळतं. आणि त्याच्याबद्दल इफिस्करास पत्रामध्ये तो स्पष्ट करतो, की कृपेने, केवळ कृपेने, अध्याय 2 आणि वचन 8-9 सांगितलं, की केवळ कृपेने विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झाले म्हणे. आणि तुमच्या हातून झाले असं नाही, तर हे देवाचं दान आहे म्हणे. किती अद्भुत आहे. तारण पूर्णपणे देवाच्या हाती. केवळ देवाच्या कृपेने, केवळ विश्वासाच्या द्वारे. तो विश्वास केवळ तारणाऱ्या ख्रिस्तावरील आहे आणि तारणामध्ये केवळ देवाचा गौरव आहे. आणि म्हणूनच आपल्या पापावरील जो, पापामुळे आलेला जो शाप होता आपल्यावर, तो शाप पूर्णपणे आणि अंतिमता ख्रिस्ताने स्वतःवर घेतलेला आहे. तो आपल्यासाठी शाप असा झालेला आहे, यासाठी की आपण त्याच्यासमोर देवाचं नीतिमत्व असं व्हावं. आता पुढे मुद्दा असा हाताळला जातो, जर तुम्ही या अध्यायामध्ये पाहिलं, तर त्या लोकांमध्ये जो जो जी विचारधारा चालू होती, की नियमशास्त्रामध्ये पालन करणं आणि विशेष करून ही कृती सुनता, त्याच्याबद्दल बोललं जातं, नाही का? आणि अ, त्यांच्या दृष्टीने अरे ती सुनता करणं, नाही का, म्हणजे आपण ते धार्मिकता जी आहे, ते धार्मिकतेचा एक भाग आहे, तो एक महत्वाचा भाग आहे. आणि मग तुम्ही खरे ख्रिस्ती व्हाल त्याद्वारे. पण पाऊल जो आहे तो अगदी स्पष्ट करतो, की अरे सुनता करताना जे रक्तरंजित मांस कापणं आहे म्हणे, हा हा धार्मिकता मिळवण्याचा मार्ग नाहीये. आणि पौलाला ही इच्छा होती, की गलतीकारांनी काय समजणं गरजेचं होतं. उत्पत्ती 17 नाही का, जे सांगितलंय त्या सुनतेबद्दल, देवाने ती सुनता त्याला एक नियमाचं पालन किंवा नाही का नीतिमान ठरण्यासाठी किंवा नीतिमान घोषित करण्यासाठी दिलेलं नव्हतं. तर हे देवाने जो करार त्याच्याशी केलेला आहे, त्या कराराचं एक चिन्ह म्हणून त्याला दिलेलं होतं. ही एक गंभीर शपथ होती. त्या कृतीतून ते हे दाखवत होते, की आम्ही बांधील आहोत देवाच्या करारासाठी. मी कराराचा विश्वासूपणा न पाळल्यास मला जिवंतांच्या देशातून काढून टाकले जाऊ शकते, नाही का? त्याची एक ती शपथ होती. ती एक खूण होती. आणि आपल्याला माहित आहे, की अब्राम त्याच्यामध्ये टिकून राहिला का? त्याचे लेकर टिकून राहिले का? इस्रायल राष्ट्राबद्दल आपण पाहतो. कोणता संदेष्टा घ्या, कोणता राजा घ्या, कोणते शास्ते घ्या जुन्या करारातील. काही कुणी खऱ्या रीतीने स्वतःच्या बळावर यावर टिकून राहिलं का? नाही. प्रत्येक जण वारंवार त्या भविष्याकडे पाहत होते. जे ख्रिस्त, जो महान, जो प्रभू आहे, जो येईल आणि जो आम्हाला आमच्यासाठी महान अंतिम प्रायश्चित्त असणार आहे. जो जो पूर्णपणे आमच्या पापांची किंमत चुकवणारा असणार आहे, जो समर्थ महान देवाचा कोकरा असणार आहे. आम्ही आज्ञा मोडलेल्या आहेत,
पण त्याला आज्ञा मोडणारा असं गणलं. आम्ही पाप केलेलं आहे, आम्ही पापी होतो, पण त्याला पाप असं गणण्यात आलेलं आहे. आम्ही नियमशास्त्र पालन न केल्यामुळे आम्ही नियमशास्त्राच्या शापाखाली होतो, पण आता आमच्या बदली त्याला शाप असं गणण्यात आलेलं आहे. जो निर्दोष होता, निष्कलंक होता, ज्याच्या ठाई काहीच वाईट नव्हतं, त्याने परिपूर्ण प्रायश्चित्त म्हणून त्या स्वर्गात, त्या वधस्तंभावर, अगदी त्या 3 तासाच्या काळामध्ये पूर्ण देवाचा परिपूर्ण क्रोध, तो परिपूर्ण नरक जो आपल्या डोक्यावर होता, तो त्याने सहन केलेला आहे. आणि पूर्णपणे देवाचा राग त्याने शांत केलेला, कारण तो परिपूर्ण देव आणि परिपूर्ण मानव म्हणून तो नरक पिण्यास समर्थ आहे. आपण बिलकुल त्यासाठी समर्थ नाही. आपल्याला जर पाहायचं आहे, ते छोटीशी झलक आपण उत्पत्तीमध्ये पाहू शकतो, जिथं आपल्याला सदोम गमोराबद्दल शिकायला भेटतं, नाही का? त्याच्या देवाच्या त्या भयंकर क्रोधाचं एक सुंदर झलक आपण तिथं पाहतो, नाही का? तिथून वाचले का लोक? नोहाच्या काळात झालेला जलप्रलय, तिथे लोक वाचू शकले का त्या जलप्रलयामध्ये? नाही, देवाच्या क्रोधापासून आपण वाचू शकणार नाही. मग नरक किती भयंकर आहे. आणि तो नरक जो जो सार्वकालिकतेचा, तो अगदी 3 तासात तो ख्रिस्त पिऊ शकतो. ख्रिस्ताने सहन केलेला, ख्रिस्ताने सहन केलेला आपल्यासाठी, कारण तो परिपूर्ण देव आणि मानव म्हणून आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं त्याने देवाचा क्रोध जो होता आपल्यावरील, तो शमविलेला आहे. तो आपल्यासाठी शाप झाला. त्याने आपल्याला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरून सोडवलेला आहे. जर आपल्याला त्या शापाखालून सुटायचं आहे, तर योग्य किंमत, योग्य भरपाई देणं गरजेचं आहे. त्यालाच प्रायश्चित्त आपण म्हणतो. ते प्रायश्चित्त ख्रिस्ताने आपल्यासाठी पूर्ण केलेला आहे. आणि आपल्याला माहित आहे, जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे, जे आपण अनुवाद 21व्या अध्यायामध्ये पाहतो, नाही का? त्याचा उल्लेख इथं पाऊल करतो खास करून, की त्या ठिकाणी एखादा मनुष्याने जर काही अपराध केलेला आहे, त्याने जर नियमशास्त्राचं पालन केलेलं नाही, त्यामुळे त्याच्यावर आलेला शाप, देवाचा क्रोध, तो मेलेला माणूस, त्याला दगडमार केलेला असेल किंवा काय, त्याला म्हणे त्या झाडावर टांगण्यात यायचं. आणि तो त्याद्वारे हे दाखवण्यात यायचं की त्याच्यावर तो शाप आहे. पण पहा, देवाचा जो शाप आपल्यावर होता, तो शाप ख्रिस्ताने स्वतःवर घेतलेला आहे. किती गंभीर होता देव बघा. त्या व्यक्तीला त्या त्या झाडावर सुद्धा जास्त वेळ टांगून राहू देत नव्हता. तो म्हणे की पहा, देव परमेश्वर, तुझा देव परमेश्वर तुला वतन म्हणून देत आहे, तो देश विटाळू नको म्हणे तू, नाही का? देवाचा शाप असतो जो त्या झाडावर टांगलेला आहे. आणि यहुदी समजुतीनुसार जर आपण पाहिलं, ख्रिस्ताच्या काळामध्ये त्या वधस्तंभावर टांगणं, त्या वधस्तंभावर खिळणं, हे सगळ्यात लज्जास्पद आणि शापित मृत्यू होता. आणि तो ख्रिस्ताने आपल्यासाठी सहन केलेला आहे. ख्रिस्ताने आपल्यावरील पापाचा शाप स्वतःवर घेतलेला आहे. तो आपल्यासाठी शाप असा झालेला आहे. आणि मग पाऊल त्याची आठवण करून देतो या अध्यायामध्ये. आणि तो गलतीकारांना हे सांगतो की तुम्हाला हे समजणं गरजेचं आहे की देवाचे आशीर्वाद आणि हे जे तारण, हे जे नीतिमत्व देवाने आपल्याला बहाल केलेलं आहे, हे केवळ आणि केवळ परिपूर्ण रीतीने ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे आहे. ख्रिस्ताने केलेल्या परिपूर्ण कार्याद्वारे आहे. आणि म्हणून गलतीकारांनो, तुम्ही विसरू नका, ख्रिस्त पुरेसा आहे तुमच्यासाठी. आणि म्हणून कुठंतरी बाह्य रीतीने तुम्ही कशाचा शोध करू नका की आम्हाला अधिक, आम्ही देवाजवळ चांगलं उभं राहू. तुम्हाला जर उभं राहायचं आहे, तर केवळ ख्रिस्तामध्ये तुम्ही उभं राहू शकता. तुम्ही जर ख्रिस्ताविरही जर स्वतःकडे पाहता, तर तुम्ही अजूनही शापाधीन आहात. तुम्ही कुठेही कशाही प्रकारे ख्रिस्तासमोर, देवासमोर उभे राहू शकणार नाहीत. मग या सगळ्या गोष्टी बोलत असताना आणखी पुढे तो येतो आणि वचन 19, 20 आणि 21 मध्ये तो आता एक युक्तिवाद सादर करतो. आणखी पुढे जाऊन नियमशास्त्राबद्दलच तो वारंवार बोलतो. आता अगोदर त्या कृत्यांबद्दलची आठवण करून देतो, पण पुढे जाऊन तो आता काय म्हणतो की अरे मग
तुम्हाला ह्या गोष्टी सांगितल्यानंतर नियमशास्त्राद्वारे नीतिमान आम्ही ठरत नाही देवासमोर. मग देवाने नियमशास्त्र का दिलं? त्याचा उद्देश काय होता? अनेकांना हा प्रश्न पडेल, का दिलं देवाने नियमशास्त्र? जर नियमशास्त्राचं आम्ही पालनच करू शकत नव्हतं, देवाला माहित होतं, देवाने का दिलं ते आम्हाला लावून? आणि पाऊल तशाच प्रकारे इथं युक्तिवाद सादर करतोय वचन 19 मध्ये. तर मग नियमशास्त्र कशासाठी? ज्या संतानाला वचन दिले ते येईपर्यंत नियमशास्त्र हे उल्लंघनामुळे लावून देण्यात आलं होतं. सगळ्यात महत्वाचं शब्द हा आहे. का लावून दिलं होतं? उल्लंघनामुळे ते लावून दिलेलं आहे नियमशास्त्र. हे आपल्या चांगुलपणासाठी नाही, तर आपण जे उल्लंघन केलेलं आहे, आपण जे पापी आहोत स्वभावता, त्यामुळे ते लावून दिलेलं आहे. कुठपर्यंत? तो जे संतान आहे अभिवचनाचं ते येईपर्यंत. ते मध्यस्थाच्या हस्ते देवदूतांच्या द्वारे नेमून देण्यात आलेलं आहे म्हणे. मध्यस्थाच्या हस्ते आणि देवदूतांच्या द्वारे हे हे अगदी स्वर्गापासून आहे. आणि म्हणून आपण नियमशास्त्राला कमी लेखू शकत नाही. आपण नियमशास्त्राला अपात्र असं ठरू शकत नाही. अपात्र आपण आहोत, दुर्बळ आपण आहोत. आणि आपल्या कृतीमुळं नियमशास्त्र दुर्बळ झालेलं आहे, देवाचं वचन सांगतं. वचन 20, मध्यस्थ हा एकाचा नसतो आणि देव तर एक आहे म्हणे. वचन 21, तर मग नियमशास्त्र देवाच्या वचनांविरुद्ध आहे काय? पॉल पुढे म्हणतो. आणि त्याचं उत्तर तो म्हणतो, नाही, कधीच नाही, कधीच नाही. कारण जीवन देण्यास समर्थ असे नियमशास्त्र देण्यात आले असते तर नीतिमत्व खरोखरच नियमशास्त्राने प्राप्त झाले असते. पाऊल पाव युक्तिवाद सादर करतो. जर जीवन देण्यास समर्थ असं नियमशास्त्र, इथे एक स्पष्ट होतं की नियमशास्त्राचा उद्देश जो होता तो तुम्हाला तारण देणं नव्हता, तो तुम्हाला जीवन देणं नव्हता. तर काय होता ते आपण पुढे पाहू. तरी शास्त्राने सर्वांना पापामध्ये कोंडून ठेवलं. काय होता तो उद्देश? यात उद्देश हा की विश्वास ठेवणाऱ्यांना येशू ख्रिस्ताच्या विश्वासाने जे अभिवचन आहे ते देण्यात यावे. हा जो विश्वास प्रगट होणार होता तो येण्यापूर्वी त्यासाठी आपण कोंडलेले असता आपल्याला नियमशास्त्राधीन असे रखवालीत ठेवले. रखवाली म्हटलेलं आहे, रखवालीत ठेवलं. त्यानंतर वचन 24, यावरून आपण विश्वासाने नीतिमान ठरवले जावे म्हणून नियमशास्त्र आपल्याला ख्रिस्ताकडे पोहोचवणारे बालरक्षक होते. का नियमशास्त्र होतं? का देण्यात आलेलं होतं? आता पाऊल त्याचा उलगडा हळूवारपणे गलतीकारांना करून देत आहे. का बरं देण्यात आलेलं होतं? कारण जितकं तुम्ही नियमशास्त्राबद्दल विचार कराल, जितकं तुम्ही त्या नियमशास्त्राकडे जाल, तितकं नियमशास्त्र आपल्याला आपल्या दुर्बलतेची, आपल्या भयंकर घाणीची आठवण करून देईल. कारण नियमशास्त्र हे नीतिमान देवाबद्दल आहे. नियमशास्त्र पवित्र देवाबद्दल आहे. तुम्ही जितकं त्या नियमशास्त्राबद्दल पाहाल, ते नियमशास्त्र त्या नीतिमान देवासमोर उभं राहण्यासाठी त्या नीतिमत्वाची मागणी करतं, जे नीतिमत्व तुम्हाला देवासमोर पात्र ठरवेल. नियमशास्त्र अशा पावित्र्याची मागणी करतं, जी पावित्र्य तुम्हाला पवित्र देवासमोर उभं राहण्यास पात्र ठरवेल, करेल. पण ते पावित्र्य, ते नीतिमानता आपल्यामध्ये स्वभावता नाहीये, आपल्या कृतींमध्ये नाहीये. कारण आपल्या हृदयाची अवस्था, आपली भयानक अवस्था आपल्याला पाहायला भेटते. परंतु आता विश्वासाचे आगमन झाले म्हणून आपण यापुढे बालरक्षकाच्या अधीन नाही. इथं पॉल पुढे, का बरं आम्ही विश्वासाच्या द्वारे नीतिमान ठरवण्यात आलेलो आहे, त्याचा आणखी एक पुरावा देतो नियमशास्त्राचा उद्देश सांगून. आणि तो पुढे ते सांगत आहे की नियमशास्त्राने, तो म्हणतो की अब्रामाचं जे उदाहरण आहे विश्वासाचं, ते उलटवून टाकलेलं नाहीये. नाही का? कारण अब्राम विश्वासाने नीतिमान ठरला. आणि मग आता भविष्यानंतर काळच्या काळामध्ये मोशेच्या द्वारे देवाने नियमशास्त्र दिलेलं आहे, तर मग आता नियमशास्त्राचं पालन केलं म्हणजे मग अब्राम जो विश्वासाने नीतिमान ठरलेला आहे, तर आता आपल्याला नियमशास्त्राचं पालन केल्यानंतर आपण नीतिमान ठरू. आणि म्हणून आपल्याला विश्वासाची गरज नाही असे होणार नाही. गलतियामधील खोट्या शिक्षकांनी असा आग्रह धरलेला होता. ते असं शिकवत होते की देवासमोरील धार्मिकता देवाच्या नियमांचे पालन केल्याने येते, केवळ देवाचे नियमांचे पालन केल्याने येते. पण पाऊल अब्रामाकडे घेऊन जातो. पाऊल नियमशास्त्राबद्दल अगदी अगदी स्पष्ट मत तो दाखवितो, नाही का?
आणि पाऊल अगदी सुरुवातीपासून सांगितल्याप्रमाणे ते हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे की नीतिमत्व किंवा धार्मिकता ही केवळ विश्वासाने येते, ती आपल्या कृत्यांनी नाहीये. वारंवार पाऊल गलती करास लोकांना, गलती येथील मंडळीला याच्याच आठवण करून देत आहे. आणि आता तो का बरं नियमशास्त्र देण्यात आलेलं होतं तिथून सुरुवात करतो. का ते देण्यात आलेले होते नियम? त्याचा उद्देश काय होता? प्रवचन 17 ते 19 मध्ये आपण पाहतो. तो म्हणतो की मी असे म्हणतो की देवाने अगोदरच ख्रिस्ताच्या ठाई कायम केलेला करार 430 वर्षानंतर झालेल्या नियमशास्त्रामुळे संपुष्टात येऊन त्यामुळे अभिवचन रद्द होत नाही. पाहिलं? पुढे काय सांगितलंय? कारण वतन जर नियमशास्त्राने प्राप्त होते तर ते ह्यापुढे अभिवचनाने होणार नाही. पण अब्रामाला देवाने ते कृपेने अभिवचनाच्या द्वारे दिले आहे. अब्रामाला देवाने अगोदरच अभिवचन दिलं होतं, तुझ्या संतानाद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. इवन अब्राम सुद्धा आशीर्वादित होणार होता. आणि अब्राम त्या विश्वासाकडे पाहतो आणि त्याद्वारे तो नीतिमान ठरवण्यात आलेला आहे. हे नियमशास्त्र येण्याच्या अगोदर 430 वर्ष अगोदर आपण घडलेलं पाहतो, नाही का? आणि मग जे 430 वर्ष अगोदर घडलेलं आहे, ज्यावेळी नियमशास्त्रच आलेलं नव्हतं, मग ते कसं रद्द होऊ शकल? अभिवचन नाही होऊ शकणार. पाऊल तशा प्रकारे युक्तिवाद सादर करतो वचन 19 मध्ये. तर मग नियमशास्त्र कशासाठी? ज्या संतानांना वचन दिले ते येईपर्यंत, ज्या संतानाला वचन दिले ते येईपर्यंत नियमशास्त्रीय उल्लंघनामुळे लावून देण्यात आलेला आहे. अब्रामामध्ये विशेष करून केलेल्या कराराच्या सुमारे 430 वर्षानंतर मोशेमध्ये देवाचा इस्रायल सोबतचा जो करार आहे तो सुरू होताना आपल्याला दिसतो. पण पाऊल काय करत आहे इथं अगदी स्पष्ट रीतीने सांगतो की मोशेच्या नियम शास्त्राच्या काळामध्ये विशेष करून आपण पाहतो की जे अब्रामाच्या काळामध्ये जे घडलं, विश्वासाने नीतिमान ठरवण्यात येणं, ते रद्द झालेलं नाहीये. तर उलट पाऊल काय सांगत आहे की मोशेचा नियम जो आहे तो इस्रायलाच्या पापाचा सामना करण्यासाठी दिलेला होता. इस्रायलाला त्यांच्या पापांची जाणीव करून देण्यासाठी दिलेला होता. त्यांना त्या दिवसासाठी तयार करण्यासाठी दिलेला होता. जो दिवस त्या दिवसाकडे त्यांनी पाहावं आणि तो दिवस कोण आहे? ख्रिस्ताचा दिवस. जो अब्रामाचा अंतिम संतान, जो शेवटचा संतान, वंश, जो 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 खरं ते स्त्रीच संतान आहे, जो अभिवचनाचं संतान आहे, ख्रिस्त, त्याच्याकडे त्यांनी पाहावं. आता देवाच्या पवित्र आणि चांगल्या नियमशास्त्राच्या कृत्यांनी आपण देवासमोर नीतिमान ठरू शकत नाही, घोषित होऊ शकत नाही. कारण नियमशास्त्र आपल्याला कशासाठी दिलं? ते आपल्यासाठी का बरं आणि कसं कार्य करतं? तर ते आपण पुढे पाहू शकतो. सगळ्यात अगोदर पहिलं म्हणजे नियमशास्त्राचा उद्देश काय आहे? नियमशास्त्र एक आरसा म्हणून आपल्यासाठी दिलेलं होतं. इस्रायल लोकांसाठी दिलेलं होतं. एकीकडे देवाचं नियमशास्त्र जे आहे, देवाच्या परिपूर्ण नीतिमत्वतेला प्रतिबिंबित करतं. तुम्हाला माहिती आहे का, यशयाने ज्यावेळेस तो दृष्टांत पाहिला, तिथं त्याने मनुष्याचा पुत्र, जो गौरवी ख्रिस्ताला पाहिलं. त्याचं तेज त्याने पाहिलं. आणि तिथं पाहिलं, तुम्ही पाहिलं का त्याच्या मुखातून सगळ्यात पहिलं वाक्य काय आलं? हा, मी स्वर्गात गेलो आणि मी ख्रिस्ताला पाहून आलो. कॉलर कॉलर टाईट झाला का त्याचा तिथं? अरे मी त्या गौरवी ख्रिस्ताला पाहिलेलं आहे. अरे आता मी सगळ्यात धन्य माणूस आहे आणि सगळ्यात उच्च माणूस आहे असं म्हटलं का तो? यशया 6व्या अध्यायामध्ये आपण पाहतो, म्हणतो हाय हाय, माझी केवढी दुर्दशा होणार म्हणे. कारण मी माझ्या या अशुद्ध नेत्रांनी त्या पवित्र देवाला पाहिलं. आता मी तर नष्ट झालोच आहे म्हणे. मी तर अशुद्ध ओठांचा आहे म्हणे आणि अशुद्ध लोकात राहतो. पाहिलं तुम्ही? तेच तर नियमशास्त्र करतो. नियमशास्त्र आपला आरसा आहे. नियमशास्त्र आपल्याला देवाची नीतिमत्वता इतक्या प्रखरतेने दाखवित की तिथं आपल्याला आपली स्वतःची घाण दिसायला पाहिजे. आरशामध्ये आपण का पाहतो? कुठं चेहऱ्यावर डाग आहे का? योग्य भांग पडलेला आहे का? नाही का? मी कसा, माझे कपडे व्यवस्थित आहेत का? नाही का? तर आरसा आपल्याला दाखवतो ना, इथं चुकलेला, इथं चेहऱ्यामध्ये इथं डाग आहे, इथं ह्या गोष्टी आहेत. मग आपण तशा या गोष्टी करू. तसंच नियमशास्त्राबद्दल आहे. ते आपल्याला आपली भ्रष्ट अवस्था दाखवितं.
आपली दुर्बलता दाखवितं. आपली पापी अवस्था ते दाखवितं. आणि म्हणूनच त्याच्याबद्दलच पौल रोमकरास पत्र अध्याय 6, 7 आणि वचन 7 ते 11 मध्ये तो म्हणतो, मग काय म्हणावं म्हणे, नियमशास्त्र पाप आहे का? कधीच नाही म्हणे. तरी पापाची ओळख मला नियमशास्त्र वाचून कशानेच झाली नसती म्हणे. लोभ धरू नको असं नियमशास्त्र सांगितलं नसतं, तर मला लोभाचं ज्ञान झालं नसतं म्हणे, नाही का? पापाने संधी साधून या आज्ञेच्या योगे माझ्यामध्ये सर्व प्रकारचा लोभ निर्माण केला होता. कारण नियमशास्त्र वाचून पाप निर्जीव आहे म्हणे. मला कसं समजलं असतं? मी नियमशास्त्र विरहित होतो, तेव्हा जगत होतो. पण आज्ञा आल्यावर पाप संजीवित झालं म्हणे. मी मरण पावलो म्हणे. मला समजतं की माझी अवस्था काय आहे. ज्या आज्ञेचा परिणाम जीवन व्हायचा, तिचाच परिणाम मरण आहे, असे माझ्या अनुभवास आले. कारण पापाने आज्ञेच्या योगे संधी साधून मला फसवले आणि तिच्या योगे मला ठार केले. तरी पण नियमशास्त्र पवित्र आहे आणि आज्ञा पवित्र आहेत, यथाने आहे आणि उत्तम आहे. कसं आहे नियमशास्त्र पवित्र आहे, नीतिमान आहे, त्या आज्ञा पवित्र आहेत आणि योग्य आहे आणि उत्तम आहे. आणि म्हणूनच ते आपल्याला आपली दुर्बलता दाखवितं. नियमशास्त्र आपले दुर्बलपण, आपले अशक्तपण प्रगट करणार आहे. आणि म्हणूनच गलतीकारास पत्रामध्ये काय सांगितलेलं आहे, ते एका बालरक्षकाप्रमाणे आहे. बालरक्षकाप्रमाणे आहे. माहिती आहे तुम्हाला बालरक्षकाचा उद्देश काय असतो बरं? त्या जर आपण पाहिलं तर यहुदी संस्कृतीमध्ये सुद्धा बालरक्षक जो आहे त्याचं एक चांगलंच मोल आहे. जो लहान लेकरांना नाही का अगदी एका दिशेने तो घेऊन जातो. त्याचं फक्त एकच ध्येय असतं, की त्या लेकरांना काय करणं, त्या एका दिशेपर्यंत एका ठिकाणी आणून सोडणं. आणि तशाच प्रकारे नियमशास्त्रच आहे. नियमशास्त्र जे आहे ते आपल्याला एका एका दिशेपर्यंत घेऊन येणार होतं. एक ते बालरक्षक म्हटलेलं आहे, जे आपल्याला ख्रिस्ताकडे घेऊन येतं. नियमशास्त्र कशासाठी? ज्या संतानाला वचन दिले ते येईपर्यंत नियमशास्त्र हे उल्लंघनामुळे लावून देण्यात आलेलं होतं. बालरक्षक म्हटलेलं आहे. ते आपल्याला प्रखरतेने त्या नीतिमत्वाची जाणीव करून देतं. जे नीतिमत्व आपल्याला देवासमोर उभं करू शकेल. आपल्याला याची जाणीव करून देतं, की तुम्ही किती क्रोधाखाली देवाच्या. पवित्र देव जो आहे तो क्रोधिष्ठ आहे तुमच्यावर. आणि तो तो आपल्या कृत्यांनी कधीच संतोष पाहू शकणार नाही. तुम्हाला जर त्या देवासमोर उभं राहायचं, तुम्हाला नीतिमत्वाची गरज आहे. आणि पहा ते नीतिमत्व काय आहे. मी तुम्हाला दाखवितो आणि ते नीतिमत्व केवळ केवळ ख्रिस्तामध्ये तुम्हाला मिळेल. पुढे दुसरा उद्देश काय बरं नियमशास्त्राचा, तो म्हणजे काय? वाईटाला आवर घालणं. नियमशास्त्र नीतिमान ठरवण्यासाठी नाही, तर नीतिमत्वाची जाणीव करून देण्यासाठी आहे. हे आपण अगोदरच पाहिलेलं आहे. नियमशास्त्र आपलं हृदय बदलू शकत नाही, पण आपल्या हृदयाची चिरफाड करतं, ते आपलं हृदय प्रगट करतं, नाही का? तिसरा उद्देश काय आहे नियमशास्त्राचा? देवाला काय आवडतं ते ते प्रगट करतं नियमशास्त्र. देवाला काय आवडतं ते प्रगट करतं, नाही का? एक विश्वासणाऱ्या नात्याने आजही नियमशास्त्रापासून मी विभक्त नाही, नियमशास्त्रापासून दूर नाहीये. आज ते नियमशास्त्र जे आहे माझ्यासाठी ओझं नाहीये. नवीन जन्म झालेल्या देवाच्या मुलांना, लेकरांना, लेकरू म्हणून आपण देवाला कसं संतोषकारक आपलं जीवन जगावं, नाही का? ते आपल्याला नियमशास्त्र शिकवतं. ख्रिस्ती विश्वासणारे स्वतः आता देवाच्या नियमशास्त्रात आनंद करू शकतात. आता त्यांच्यासाठी हे ओझं नाही, नाही का? तर अगदी हलका आहे. कारण हे ख्रिस्ताचं जू आहे. आणि जर आपण ख्रिस्तावर प्रीती करतो, तर आपण त्याच्या आज्ञापालन करू, नाही का? त्याने दिलेल्या. आणि त्याच्याबद्दल नियमशास्त्र आपल्याला आठवण करून देतं. आणि म्हणून पौलाने ठामपणे सांगितलेलं आहे, की मोशेचं जे नियमशास्त्र आहे, त्यामुळं अब्रामाचा करार रद्द होत नाही. ते अब्रामाचा करार रद्द करत नाही. जर तसं झालं तर मग देवाचं वचनच निरर्थक होईल, नाही का? देव बदलणारा होईल. पण तसं नाही, देव बदलणारा नाही. देव कधीच बदलत नाही, आपल्याला माहित आहे. त्याने दिलेलं अभिवचन तो पूर्ण करणार आहे. तो करार जपणारा देव आहे. तो विश्वसनीय आहे. तो न्यायी देव आहे. तो पवित्र देव आहे.
नाही का? आणि म्हणून आपण अगदी त्या इतिहासामध्ये पाहतो मोशेच्या नियमशास्त्राच्या भूमिकेबद्दल किती आपण काही बोललं तरी आपल्याला हे समजणं गरजेचं आहे. पाऊल अगदी हे स्पष्ट करतो आणि त्याचा हा विश्वास होता की देवाचं नियम जे आहे ते पवित्र शास्त्राच्या उर्वरित भागाशी सुसंगत आहे. सुसंगत आहे. देवाने मोशेला प्रगट केलेला नियम देवाने अब्रामाला प्रगट केलेल्या नियमाच्या विरुद्ध असणं अशक्य आहे. देवाचं वचन एकमेकाला कधीच विरोध करणार नाही. आपल्याला समजणं गरजेचं आहे. म्हणूनच ख्रिस्त म्हटला की मी नियमशास्त्र पूर्ण करायला आलेलो आहे. ख्रिस्ताने ज्यावेळेस स्वतःचा उलगडा दिला त्यावेळेस त्या अमावस्या वाटेवरील त्या शिष्यांना त्याने कुठून सुरुवात केली? मोशेच्या नियमशास्त्रापासून. मोशेचं नियमशास्त्र संदेश आणि स्तोत्र यामधून त्यांनी स्वतःचा उलगडा करून सांगितलेला आहे. पाहिलं तर नियमशास्त्र जे आहे तिथं आपल्याला पाहायला भेटतं की कोणत्याही प्रकारचं विरोधाभास ते दाखवत नाही. गलती 3:21 मध्ये पहा, पौलाने बोलल्याप्रमाणे वचन 21 सांगतं की तर मग नियमशास्त्र देवाच्या वचनांविरुद्ध आहे काय? तर मग त्याचं उत्तर तो देतो नाही, कधीच नाही. कारण जीवन देण्यास समर्थ असं नियमशास्त्र जर देण्यात आलं असतं तर नीतिमत्व खरोखरच नियमशास्त्राने प्राप्त झालं असतं. पहा युक्तिवाद पॉल करत आहे त्या लोकांसोबत, त्यांना अगदी स्पष्ट करत आहे की जर तसं असतं तर मग एकतर ख्रिस्ताला पण वधस्तंभावर जाण्याची गरज नव्हती आणि मग दुसरीकडे नीतिमत्व पाहण्याची गरज नसती. तुम्हाला ती नियमशास्त्रामध्येच तुम्हाला जीवन मिळालं असतं. पण अब्रामाचं कार्याची तो वारंवार आठवण करून येतो की त्याने त्याला मिळालेलं जे नीतिमत्व आहे ते कोणत्याही प्रकारे कृतीवर नव्हतं, केवळ विश्वासाच्या द्वारे होतं. जसे त्याने मोशेच्या दिवसातील इस्रायल लोकांना त्याच्या आज्ञाचं पालन करण्याची आवश्यकता होती, नाही का? पण गलत्यामधील त्या खोट्या शिक्षकांनी काय केलं? त्या आज्ञाधारकतेबद्दल नाही का एक जी महत्वाची जी वस्तुस्थिती आहे ती गमावलेली होती. ते वेगळ्या पद्धतीने त्याकडे पाहत होते आणि वेगळ्या पद्धतीने लोकांना ते शिकवत होते, नाही का? अब्राहम कधीच अब्राहमाच्या जीवनामध्ये घडलेली घटना आणि अब्राहमाला मिळालेले नीतिमत्व आणि मोशेचं नियमशास्त्र इथं कुठेही आपल्याला विरोध पाहायला भेटणार नाही. आपण पाहतो विशेष करून अब्राहमापासून ते मोशेपर्यंत आणि विशेष करून अब्राहम आणि मोशेसोबत देवाचा जो करार त्याने केलेला आहे तो संपूर्ण बायबल प्रमाणेच देवाच्या आज्ञाचं पालन करणं त्याबद्दल विशेष करून आठवण करून देतो आणि विशेष करून आपण ते पूर्णपणे पालन करू शकणार नाही. आपण त्याबद्दल विचार करत असताना देवासमोर धार्मिकता किंवा नीतिमत्वता मिळवण्याचा तो एक मार्ग म्हणून देवाने ते नियमशास्त्र दिलेलं नव्हतं. खरे विश्वासणारे त्यांना विश्वासाच्या द्वारे मिळालेलं जे नीतिमत्व आहे ते विनामूल्य मिळालेली देवाची कृपा आहे, भेट आहे. आणि म्हणून ते आनंदाने ती कृतज्ञता ते व्यक्त करतात ज्यावेळेस ते ख्रिस्ताची आज्ञा पाळतात, नाही का? ख्रिस्ताचं वचन ऐकतात आणि त्याप्रमाणे आपलं जीवन जगतात. वचन 25 पुढे अध्याय 3 वचन 25 काय सांगतंय? परंतु आता विश्वासाचं आगमन झालं आहे म्हणून आपण ह्यापुढे बालरक्षकाच्या अधीन नाही. जोपर्यंत जोपर्यंत तो जो अभिवचनाचं संतान तो आलं नाही तोपर्यंत ते बालरक्षकाप्रमाणे कार्य करत होतं. कशा प्रकारे बालरक्षकाप्रमाणे बरं? छायांद्वारे त्याने आपल्याला त्याच्याकडे बोट दाखवलं, नाही का? आपण पाहतो त्याने वेगवेगळ्या प्रकारे त्या येणाऱ्या महान ख्रिस्ताला प्रगट केलेला आहे. छाया, वाणी, स्वतःच प्रदर्शन आणि आपल्याला पाहायला भेटतं की वेगवेगळ्या प्रकारे त्याने ख्रिस्ताकडे बोट दाखवलेला आहे. पण आता आता ख्रिस्त आला. ख्रिस्त आला होता आणि आता आपण ख्रिस्तावरील त्या ख्रिस्ताच्या परिपूर्ण केलेल्या कार्याकडे पाहतो. त्याच्यावर विसंबतो आपण पूर्णपणे. तो विश्वास जो आहे देवाकडून मिळालेला नाही का त्याद्वारे आपण नीतिमान ठरवण्यात आलेलो आहे. नियमशास्त्र हे आपल्याला वार्षिक नाही का कधी आधी मधी विश्वासाने नीतिमान ठरवण्यासाठी त्याच्यासोबत ते जोडल्या गेलेलं नाही.
तर हे नीतिमत्व केवळ केवळ ख्रिस्तावरील विश्वासाबद्दल आहे. आणि म्हणून ते अब्राहमाला दिलेल्या आपल्याला पाहायला भेटतं की केवळ आणि केवळ विश्वासाच्या द्वारे आणि कृपेने आहे. मग याच्या पुढे आपण जात असताना आणखी एक प्रश्न आपल्यासमोर उपस्थित होतो, ते म्हणजे काय? देवाने मग अब्राहमाला दिलेल्या वचनाचा वारस मग कोण होऊ शकतो? कोण आहे त्या वचनाचा, अभिवचनाचा वारस? तर मग आपल्याला पुढे शिकायला भेटतं, जिथं पाऊल आता त्याबद्दल अनेक गोष्टी ज्या आहेत तो पुढे अ, 3ऱ्या अध्यायामध्ये आणि विशेष करून 4थ्या अध्यायामध्ये त्याच गोष्टी तो पुढे स्पष्ट करेल, जिथं मला असं वाटतं वचन 26 पासून पुढे जर तुम्ही पाहिलं तर त्याबद्दल शिकायला भेटेल. पाऊल आता पुढे आणखी एक युक्तिवाद सादर करतो, तो म्हणजे काय? कोण आहे की जो खरा अब्रामाचा वारस आहे, ज्याच्यामध्ये ते नीतिमत्व पूर्ण होतं, नाही का? आणि मग ज्याच्याद्वारे प्रत्येकाला तो आशीर्वाद मिळणार आहे, ज्याच्याबद्दल अभिवचन देण्यात आलेलं होतं. आणि मग पॉल त्याबद्दल अगदी स्पष्ट करतो की तो कोण आहे? केवळ आणि केवळ ख्रिस्त आहे. पहा, अध्याय 3 वचन 16. अब्रामाला व त्याच्या संतानाला ती अभिवचने सांगितली होती. संतानांना असे पुष्कळ जनासंबंधाने तो म्हणत नाही, तर तुझ्या संतानाला असे एकाविषयी तो म्हणत आहे. आणि तो एक ख्रिस्त आहे. आणि तुम्ही जर ख्रिस्ताचे आहात तर अब्रामाचे संतान आम्ही आणि अभिवचनानुसार वारस आहात. वचन 16 मध्ये पॉल उत्पत्ती 22 आणि वचन 18ची नोंद करतो, जिथं पॉल एक निरीक्षण आपल्या समोर सादर करतो. तिथं ज्यावेळेस देवाने अब्रामाला विशेष करून दिलेलं जे अभिवचन होतं, अध्याय 12 मध्ये सुद्धा आपण पाहतो की तुझ्या संतानाद्वारे पृथ्वीवर सर्व कुळे आशीर्वादित होतील म्हटलेलं आहे. आणि मला असं वाटतं अध्याय 15 मध्ये सुद्धा आपण पाहतो. तर तिथं जो शब्द वापरलेला आहे, अनेक वचनी हा शब्द वापरलेला नाही, तर एक वचनी तो शब्द वापरण्यात आलेला आहे. पाऊल त्यावर लक्ष केंद्रित करतो आपलं. संतान, एक वचन, नाही का? म्हणजे जर तिथं अनेक वचनी शब्द असता, तर मग जे संतान अब्रामाचे होऊन गेले, इसाक आणि त्याच्यानंतर याकोब आणि मग त्याच्यानंतर योसेफ आणि नंतर पुढं इस्रायल यहूदा वंशातील आणि मग सगळ्या गोष्टी, मग ते सगळेच इस्रायल लोक आपण म्हणू शकतो, नाही का? पण नाही, एका संतानासाठी देव अगदी त्या उत्पत्ती 3:15 पासून मार्ग तयार करत होता. आणि त्या संतानाची झलक हळुवारपणे तो उलगडत जातो. जसं जसं काळ पुढे 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 जातो, तसं तसं ते संतान कोण आहे ते उलगडत जाईल. तुम्ही पाहिलं का उत्पत्ती 3:15 मध्ये स्त्रीचं संतान म्हटलेलं आहे. आपल्याला कळणार नाही स्त्रीचं संतान म्हणजे, आपण म्हणू का रे हवाबाईचं संतान. आणि हवाबाईचं म्हटलं तिथंच आपण त्या लेकरांबद्दल पाहिलं तर एक भाऊ दुसऱ्याचा खून करतो, मग याचा अर्थ हवाबाईच ते संतान नाही. मग ते आणखी पुढे जातो आणि ते उलगडतो, अब्रामाला सांगतो ते संतान, म्हणतो की तुझ्या कुळातून येणार आहे, तुझे ते संतान असणार आहे. आणि मग आणखी पुढे जातो आणि तिथे आपल्याला पाहायला भेटतं की ते संतान इस्रायल राष्ट्रातून येणार आहे. तुझं कुळ म्हणजे इस्रायल राष्ट्र. आणि आणखी पुढे जाऊन कोणत्या वंशातून येणार? यहूदा वंशातून येणार. आणि मग आणखी पुढे जाऊन कोणत्या घराण्यातून? दाविदाचं घराणं. आणि मग असं करून आपल्याला पाहायला भेटतं की पॉल एकीकडे येतो आणि तो म्हणतो की ते संतान ख्रिस्त आहे. मत तेच प्रकट करतो ज्यावेळेस तो वंशावळ देतो. तो अब्रामापासून सुरुवात करतो, म्हणतो तो अब्रामाचा, तो दाविदाचा पुत्र येशू ख्रिस्त याची वंशावळ. मत 1:1 मध्ये आपण पाहतो, नाही का? तर पाहिलं, ख्रिस्त त्याची पूर्णता होती. देवाचा आशीर्वाद प्रथम अब्रामाला मिळाला आणि नंतर त्याच्या निवडलेल्या संततीद्वारे त्याचा मुलगा इसाक याच्याद्वारे भावी पिढ्यांपर्यंत तो पोहोचवला गेला. त्यामुळं सर्व पिढ्यांसाठी आपण पाहतो की अब्रामाच्या सर्व मुलांकडे वैयक्तिकरित्या तो आलेला नाही, तर इसाहाक तो अभिवचनाचं संतान ज्याच्यावर भर दिलेला आहे सगळ्यात अगोदर. आणि आपल्याला पाहायला भेटतं की तो एक अभिवचनाचा संतान, तो या सगळ्या लोकांचं, सगळ्या वंशाचं एक प्रतिनिधित्व करणारा होता. केवळ त्या इस्रायल लोकांबद्दल आपण विचार करू शकतो.
आणि पुढे जाऊन तशाच प्रकारे तो आपल्याला ख्रिस्तापर्यंत घेऊन येतो. शेवटी अंतिम संतान कोण आहे? ख्रिस्त आहे. आपण ज्यावेळेस प्रगटीकरणाच्या प्रकाशात पाहतो अगदी स्पष्ट रीतीने भविष्याकडे ख्रिस्ताने पौलाने केलेला जो उलगडा आपण पाहतो गलतीकारास पत्रामध्ये इतर पत्रामध्ये सुद्धा आणि इव्हन शुभवर्तमानामध्ये ख्रिस्ताने सुद्धा तेच प्रगट केलेलं आहे की ते संतान आपण पाहतो की ख्रिस्त आहे जो अब्रामाचा अंतिम वारस आणि संतती आहे जो देवाच्या लोकांचं प्रतिनिधित्व आणि प्रमुख म्हणून तो कार्य करताना आपल्याला दिसतो. ख्रिस्त अब्रामाला दिलेल्या सर्व अभिवचनांचा वारी तो आहे आणि म्हणून ख्रिस्ताचे असणारे प्रत्येक यहुदी आणि परराष्ट्रीय त्यांना तो काय करत आहे? अब्रामाचा अनंत काळचा तारणाचा वारसा तो देतो केवळ कृपेने आणि विश्वासाच्या द्वारे नाही का. आणि म्हणून अब्रामाच्या उदाहरणाचं अनुसरण करत असताना आपल्याला पाहायला भेटतं की केवळ विश्वासाच्या द्वारे हे नीतिमत्व आहे. तो विश्वास केवळ ख्रिस्तावर आहे, ख्रिस्ताने केलेल्या परिपूर्ण कार्यावर आहे आणि म्हणून आपण त्याच्याकडे पाहणं गरजेचं आहे आणि त्याच्यावर विसंबून राहणं गरजेचं आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर पाऊल आणखी पुढे आपल्याला घेऊन जातो अध्याय 4 आणि वचन 12 ते 20 मध्ये, जिथं तो आपल्याला आता काय करत आहे त्यांची जी त्यांचा जो सध्याचा अनुभव जो वर्तमान काळातील जी स्थिती आहे त्याची आठवण तो करून देतो. तो नीतिमान ठरणं याबद्दल ईश्वर वैज्ञानिक पुरावे देतो. अब्रामाचं उदाहरण घेऊन तो देतो. नियमशास्त्राबद्दल तो स्पष्ट करतो आणि त्यानंतर तो आता गलतीकरांचं जे वर्तमान काळातील जो अनुभव आहे तो आता अध्याय 4 वचन 12 ते 20 मध्ये तो प्रगट करतो. विशेष करून पहा अध्याय 4 वचन 15 आणि 16. तेव्हाची तुमची ती धन्यता कोठे आहे म्हणे. मी तुमच्याविषयी साक्ष देतो की शक्य असते तर तुम्ही आपले डोळे उपटून ते मला दिले असते म्हणे. मग मी तुम्हाला खरे ते सांगतो म्हणून मी तुमचा वैरी झालो आहे का? इथं पाऊल जो आहे गलतीकरांची निराशाजनक आध्यात्मिक स्थितीबद्दल तो चिंता व्यक्त करत आहे. कारण केवळ ख्रिस्तावर विश्वासाने आहे या सुवार्तेपासून गलतीकर जे आहे ते वळले होते, दूर चाललेले होते आणि त्यामुळे त्यांचा जो आनंद आहे ते गमावत चाललेले होते. जे पवित्र आत्म्याच्या त्या फळांपैकी एक फळ होतं आनंद नाही का. गलतीकारास पत्र अध्याय 5 आणि वचन 22 मध्ये त्याचा उल्लेख पाऊल पुढे करतो. आणि म्हणून आपण पाहतो केवळ या जो जो आनंद गमावणं हे नुकसान होतं त्यांच्यासाठी भयंकर. आणि यामुळे तरी पाऊल त्यांना आठवण करून देत आहे की तुम्हाला जाणीव व्हायला पाहिजे होती की हे जे काही शिक्षण येत आहे इथं ज्यामुळे आमचा जो आनंद आहे तो हिरावून घेतला जात आहे ही भयंकर शिक्षण आहे. आणि म्हणून आपण या खोट्या शिक्षणाला सामोरे जाऊ नये, भुलवले जाऊ नये, तर आम्ही जी सुवार्ता ऐकलेली आहे सुरुवातीपासून त्या सुवार्तेला आम्ही चिकटून राहावं. पाऊल अशा प्रकारे तिथे आठवण करून देत आहे. आपल्या ख्रिस्ती जीवनात सुद्धा आपण योग्य दिशेने जात आहोत की नाही याचं मूल्यमापन करण्याचे बरेच मार्ग आहेत नाही का. जसं एक मार्ग पाऊल इथं अधोरेखित करतो गलतीकरांना त्यांचा आनंद गमावणं जो ख्रिस्तामधील होता अगोदर कुठंतरी त्यांना ती जाणीव होत होती पण विशेष करून तो आनंद गमावत चाललेला होता. कसा बरं? कारण त्यांच्यामध्ये वादविवाद, त्यांच्यामध्ये गोंधळ उठायला लागला. ते एकमेकांच्या विरुद्ध व्हायला लागले का? कारण कुठंतरी हा विरोधाभास दिसायला लागला त्यांच्यामध्ये खोटं शिक्षण. आणि पाऊल म्हणतो की अरे हा जो आनंद आत्म्याचा होता अगोदर तुमच्यामध्ये तो तुम्ही गमावत चालले तरी तुम्हाला जाणीव होत नाही की का बरं चाललेलं आहे. खोटं शिक्षण आमच्यामध्ये आलेलं आहे म्हणून या गोष्टी घडत आहेत. आजही मंडळीमध्ये तशाच गोष्टी घडताना आपल्याला दिसतात. गलत्या मंडळांनी कोणत्याही किमतीत आनंद मिळवावा असा पावलाचा अर्थ नव्हता इथं. आपल्याला माहित आहे की पुष्कळदा आपण दुःखातूनही जातो. ख्रिस्त सुद्धा दुःखातून गेला पुष्कळदा नाही का. पण इथं पाऊल जो आहे त्या मंडळीला याची आठवण करून देत आहे की तुम्ही एकीकडे ख्रिस्तामध्ये समाधानी आनंदी असणारी मंडळी होता. आता तुमच्यामध्ये मतभेद आहेत, तुमच्यामध्ये भांडणं आहेत, तुमच्यामध्ये तुकडे पडत चाललेले आहेत. यावरून तरी तुम्ही ओळखायला पाहिजे की हे शिक्षण नेमकं काय आहे जे खोटे शिक्षक देत आहेत. आणि तुम्ही एकमेकांचे आणि विशेष करून पौलाचे सुद्धा ते शत्रू बनलेले होते.
आणि मग ह्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे, की जिथं ऐक्यावर घाला होत आहे, ते शिक्षण कधीच ख्रिस्ताचं शिक्षण असू शकत नाही. कारण ख्रिस्ताचं शिक्षण नेहमी आपल्याला ख्रिस्ताशी संयुक्त करतं, ऐक्यात जोडतं, एकमेकावर प्रीती करायला शिकवितं आणि ख्रिस्तामधील आनंद ते देणारा आहे. पाऊल अगदी स्पष्ट करत आहे, की तुम्ही या गोष्टीमुळे पवित्र आत्म्याला खिन्न करत आहात म्हणे. कारण ख्रिस्ताच्या सुवार्तेच्या विरुद्ध असणारी ही बाब आहे. आणि मग अशा प्रकारे पौल जो आहे तो अनेक गोष्टींची इथं काय करतो, जाणीव करून देतो. हे आपल्या कोणत्या कृत्यांवर अवलंबून नाही, आपल्या कोणत्या प्रयत्नांनी नाही, केवळ देवाच्या कृपेने आहे, केवळ विश्वासाच्या द्वारे आहे. आणि म्हणून नियमशास्त्र का देण्यात आलेलं होतं? अब्रामाबद्दल तुम्ही म्हणता ना, अब्रामाने काय केलं आणि तो कसा नीतिमान ठरला? मग या सगळ्या गोष्टींबद्दल पॉल त्यांना उलगडा देऊन सांगतो, की नाही, तारण नेहमी केवळ कृपेने होतं, केवळ विश्वासाच्या द्वारे होतं. आणि तो विश्वास केवळ प्रभू येशू ख्रिस्तावर. तो आमच्यासाठी आला, आमच्यासाठी जगला, आमच्यासाठी मरण पावला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठलेला आहे. आज तो स्वर्गात सर्वश्रेष्ठतेच्या स्थितीमध्ये विराजमान आहे आणि तो पुन्हा महान वैभवाने येणार आहे. प्रभू करू आपल्याला हे समजण्यासाठी आणि त्याप्रमाणे चालण्यासाठी त्याची कृपा, दया तो पुढील वेळ आपल्यामध्ये तसं आणि तर त्यांच्या हाती देतो.